हे बघ, मला एवढं माहिती भैया, की जर मी एखादा बिझनेस टाकला ना 100% चालणार. कारण माहितीये का, बिझनेस चालायला तुम्हाला कस्टमर किती आहे, हे किती आहे, ते किती याची गरज नव्हती. बरोबर. कस्टमर घ्यायचे ना भैया, इंस्टाग्रामला रील टाक, युट्यूबला व्हिडिओ टाक, इकडे जाय तिकडे जाय, कुठून कुठून कस्टमर येतेच. मार्केटिंग करायचं. तुमचा माइंडसेट तसा असला पाहिजे, इतका स्ट्रॉंग माइंडसेट असला पाहिजे ना, की तुमचं किती कष्ट घ्यायचे तयार असले पाहिजे. तुम्ही किती किती तळाला जाऊ आता, पण पॉझिटिव्हनेस असली पाहिजे, की काय मला काय माहित नाही, बिझनेस चालू केला ना, मी मागं येणारच नाही, मी जाईन तर पुढेच जाईन. बरोबर आहे ना, पुढे जाणारच आहे ना. सोशल मीडियाचा पॉवर आहे, भारीच आहे. अरे तुम्ही एक बिझनेस टाकताय ना, ठीक आहे, हा. कोणता रॅन्डम बिझनेस घेतो, तू टाकला ना, आणि तू जर ठरवलं की आता माझ्याकडे याच्याशिवाय ऑप्शन नाही, इकडे बघायला ऑप्शन नाही, तिकडे बघायला ऑप्शन नाही, तुला फक्त हे चालू नाही, काही करून चालू नाही, चालीत होतो. बरोबर आहे. मग आपल्याला तेवढा माहिती, मला काही जास्त बिझनेसचा अनुभव नाहीये, मी हा बिझनेस करतोय, माझ्या क्लायंट आहे, त्यांचे बिझनेस बघतोय, मला वेगवेगळ्या बिझनेसचं नॉलेज पण नाहीये. मार्केटिंग मध्ये कोणाला कोणता स्पर्धा घ्यायचं पण मला माहिती नाही, बऱ्याच गोष्टीचे बरेच बिझनेस असे त्याचं मला माहिती नाही, बरोबर आहे. पण मला हे माहिती आहे की मी जर का बिझनेस मध्ये उतरलो ह्या, तर 100% काही करीन कुठं नाही, पण सक्सेसफुल होईल. मला काही घेणं देणं ते तू कसं काढू शकतो रे, आहे मला तेवढी श्योरिटी आहे, तू काढू शकतो. त्याचं कारण काय माहिती का, हा बिझनेस चालवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती, ऑर्डर बी चालू शकतो. अरे मी काऊन मग समोरच्या मित्राला म्हणजे सरळ सरळ म्हणलो की तू कोणता बिझनेस टाक, मी त्याच्यात पार्टनर आहे. काऊन की नाही होणार त्याच्याकडनं, तो परेशान होईल. तू धरत होता ना, तू लॉस धरण्याची ताकद धरत होता ना. आपण मग काय म्हटलो होतो, मी आताच म्हटलो ना, तू लॉस धरण्याची ताकद धरतोय म्हणजे प्रॉफिट तर येणार आहे आपल्याला, पक्का माहिती की नाही. प्रॉफिट तर होणारच आहे, फक्त आपल्याला काय धरणं आहे की लॉस होतोय तर कुठं लॉस होतोय, क्वेरी काढायची मेन. एकदा जर क्वेरी एकदा काढली ना आपण, तर मग आपल्याला कळून गेलं की हा बाबा आपल्याला इथे तर प्रॉब्लेम येते, हे याच्यावर चुकी नाही झाली पाहिजे, याच्यावर थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, बिझनेस ग्रो होईल. प्रॉब्लेम डिस्कस केल्यापेक्षा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. बरोबर नाही तुम्ही, अरे यार कस्टमर येत नाही, दिवस बसलो, सकाळभर बसलो, संध्याकाळ झाली, कस्टमरच येत नाही. अरे तुम्ही कस्टमर का, तुम्ही का देव आहे का तुमच्या मंदिरात येईन पूजा? अरे देवाकडे पण जात नाही, देवांना तुमचं मला सांगेन बरेच असे मंदिर आहे तिथं लवकर कोणी जात पण नाही, का जात नाही. आणि काही ते मी सांगतो, पण काही मंदिर असे आहे की तिथं रांगा लागल्यात, नारळ घेऊन, धागे घेऊन, हे घेऊन ते घेऊन, का लागल्यात की नाही बाबा ह्या देवापाशी काहीतरी बोललो की हा आपलं मान्य करतो, सक्सेसफुल होतो कार्यक्रम, बरोबर आहे. मग मला सांगा, कस्टमर तुमच्याकडे कोण येईल? बरोबर, तुम्ही तुमच्यासारखे बसलेत, तुमच्याकडे कस्टमर कोण येईल? तुम्ही कस्टमरचा फायदा करून देताय आणि त्यांच्यापर्यंत ते कशी गोष्ट पोहोचवताय ते महत्वाचं आहे ना. तुम्ही जर त्यांना सॅम्पल प्रोडक्ट देताय, हे देताय ते देताय, मग त्यांना काय होणार की माहिती होणार, देवाची जशी प्रचलिती केली त्या लोकांनी, अरे हा देव प्रसन्न होतो, हा देव आपण मागणं मागितल्यावर संपन्न करतो, बरोबर आहे. तसं तुम्हाला पण तुमच्या कस्टमर पर्यंत पोहोचावं लागेल ना, तेव्हा तुमच्या कस्टमर तुमच्या दुकानात येऊन लाईनी लागेल. मार्केटिंग करायला लागेल सिरियसली, म्हणजे मार्केटिंग करणे तुम्हाला. आता मार्केटिंग कशी करायची हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुमचा विभाग कसा आहे, तुमचं प्रोडक्ट काय, याच्यावर तुमची मार्केटिंग आहे. पण एवढं लक्षात ठेवायचं, जर मी बिझनेस टाकतोय तर ह्या बिझनेसशिवाय मला दुसरा ऑप्शन नाही आहे, मी दुसरा बिझनेस ऑप्शन मध्ये करणार पण नाही, मला करायचं तर हाच बिझनेस करायचा आणि शेवटच्या टोकाला हाच नेऊन ठेवणार मी. मेन मुद्दा याच्यातला हा आहे की म्हणजे व्यक्तीला पाहिजे काय, प्रोडक्ट अशी गोष्ट काय, म्हणजे त्याच्याकडे अशी गोष्ट त्याला काय पाहिजे, ही जर गोष्ट आपल्याला चुटके कळले ना, माणूस डायरेक्ट घ्यायला तयार. मी काय म्हणतोय, व्यक्तीला लागतीये बघ, एक जण हे मॅट घेतोय, एक जण माऊस घेतोय, बरोबर आहे, पण मला विकायचंय त्याला स्पीकर, तर मला हा विकता आला पाहिजे. हे बोलायचं होतं मला पण एक्झॅक्टली हे बोलायचं होतं. भले तो घेणार नाही दोन्ही गोष्टी, पण त्याला सांगायचंय स्पीकर असा आहे, स्पीकर तसा आहे, व्हॉट एव्हर जे काय असेल तुमचं प्रोडक्ट, जे काय असेल ते तुम्हाला तो तुमचा प्रोडक्ट विकता आला पाहिजे. हा कसा विकता समजा माहितीये का, या दोन गोष्टी सोबत आपण ही गोष्ट थोडीशी फ्री लावू शकतो, असं काहीतरी ऍडिशनल आणि ऍडजस्ट करू शकतो. 100 मधनं तुम्हाला 95 लोक असे भेटणार की घेणार नाहीये, 2 लोक भेटणार आहे ना, बरोबर. तर तुमच्याकडे अभ्यास होतोय कोणते 2 लोक येते ते घेताय, मग त्या 2% लोकांनाच तुम्हाला टार्गेट करायचंय की हे प्रोडक्ट त्या लोकांना सेल करायचंय मला, आणि मग त्या लोकांना प्रोडक्ट सेल करायचंय. तुझ्यात आणि माझ्यात आणि किंवा सामान्य जनतेमध्ये जे व्यक्ती असतात ना, आपण काय बघत असतो मला सांग, काय बघतो, स्वस्त आणि टिकाऊ, आणि त्याच्यानंतर म्हणजे काहीतरी अशी ऑफर सारखी गोष्ट बघतो आपण, ते नाही फ्लिपकार्ट गोष्टी बघतो की नाही, मग तीच अशी काहीतरी गोष्टी त्यांना दिली तर मग ते खरेदी करताच ना, 100% करतात. अरे तो डीमार्टला जाय घ्यायला गेलेला असतो मी, एक गोष्ट अख्खं सेकंड फिरून येतो ना, हे मोठा ब्लड बिल करून येतो. ती टेक्निक तशी आहे, बरोबर, की आपण जातो
कस्टमर येत असतो, हम्म. तुरळक कस्टमर असतात की त्यांच्याकडे पैशाचा बंद असतात, त्यांचं बजेट फिक्स असतं, सगळ्या गोष्टी असतात. पण मॅक्झिमम कस्टमर असे असतात की तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करून त्यांचं बजेट वाढवू शकता, त्यांना तुम्ही कोणती गोष्ट चिटकू शकता. हो. फक्त तुमच्यात ते टॅलेंट असलं पाहिजे बरोबर आहे. आणि तुमच्या प्रोडक्ट मध्ये पण क्वालिटी ती असली पाहिजे. तुम्ही विकताय ना तर त्याच्यात क्वालिटी पण द्या, कारण तुम्हाला बिझनेस हा 1 महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी, 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी चालवायचा नाहीये, तो लाईफ टाईम चालवायचा आहे. बरोबर. मी एक बिझनेस सेट करून दिला तर मी त्या लाईफ टाईम त्या बिझनेस मध्ये राहणार नाही, बरोबर. परंतु तो माझा बिझनेस लाईफ टाईम चालू राहील आणि तो लाईफ टाईम मला पैसे कमवून देत राहील. हा. मी तो बिझनेस सेट करून दुसऱ्या बिझनेस कडे जाणार आणि दुसरा बिझनेस सेट करणार. बरोबर. तो झाला की तिसरा बिझनेस सेट करणार. हो. रिझन काय की मी एक बिझनेस सेट करू शकतो. हो. माझं टॅलेंट काय आहे हा. की मला बिझनेस सेट करता येतो, कस्टमर वळवता येतो, हा. मला सेल करता येतो. हा. बरोबर. हो. एक बिझनेस सेट करून दिला. एक स्टेप पुढे गेला समजा. माझं काय काम काय आहे की हा. बिझनेस स्टार्ट करणं, त्याच्यात माझं काय प्रावीण्य नाही. बरोबर. बरोबर. मग बिझनेस स्टार्ट करून देणार. हम्म. माझं प्रावीण्य बिझनेस स्टार्ट करण्यामध्ये, बिझनेस चालवत ठेवण्यात, तो चालवत ठेवायचा, रगडत ठेवायचा, ते माझं टॅलेंट नाहीये. मी माझं टॅलेंट माझं चांगल्या कामासाठी युज करणार. तिथं वर्कर लावून देणार, काम लावून देणार, एक अकाउंटंट लावून देणार, एक Yes, मॅनेजर लावून yes, देणार. yes. तो बिझनेस चालू झाला, मला मंथली इन्कम येऊ लागली तिकडे. हो. बस संपला विषय. हा. माझं टॅलेंट काय की बिझनेस सेट करणं. हो. लगेच दुसरा बिझनेस सेट करायला जाईल. बरोबर आहे. आलं लक्षात की टेंडन्सी कशी असली पाहिजे की मी बिझनेस सेट करतोय ना, मी एखादं काम करायला ठेवतोय ना, तर ते मी करून शेवटपर्यंत ठेवणार. ठीक आहे ना. जिद्द असली पाहिजे माणसामध्ये हो. की जर मी एखादी गोष्ट करायला हातात घेतली तर ती करूनच सोडणार. मॅनेजर ठेवतोच कशाला आपण, तो खालचा मॅनेज करतो, आपल्याला वरच्या लेवलचे मॅनेज करावं लागतात ना. आता समजलं. वरती काय हा. गोष्टी येतात ते वरती बघायचं, आणि जे काय असतं मॅनेजर जो असतो ना, आपल्याला फक्त दिवसभराचा साठा काय झाला, किती सेल झाला, किती विक्री झाली, किती पर्चेस झाला, काय झाले मला ते सांग. त्याच्यानंतर लेबर लोक व्यवस्थित चालताय की नाही, काय चालताय, त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम आला, कुठे एक्सपेन्स होतोय, कुठं खर्च होतोय, किंवा कुठं काय आपल्याला इन्व्हेस्ट करायची गरज पडणार आहे का मटेरियल खरेदी करायला, ते मला एक साठा तयार करून, एक काय म्हणतात त्याला आपलं हा. तयार म्हणजे ओव्हरऑल समरी आपली अशी आहे की तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे किंवा कोणती जर गोष्ट करायची असेल तर तुम्हाला तिथं तुमच्यामध्ये जिद्द लागेल, बरोबर, पॉझिटिव्हनेस लागेल, स्ट्रॉंग वर्क लागेल, स्मार्ट वर्क लागेल, आणि कोणत्याही थराला जाण्याची तुमची तयारी असली पाहिजे. कोणत्याही थराला तुमचा बिझनेस गेला तर तुम्हाला तिथून उठवायची तयारी असली पाहिजे. सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करायची तयारी असली पाहिजे, आणि नाही म्हणायला पण तुम्ही शिकलं पाहिजे. तेव्हाच तुमचा तुम्ही एक चांगला बिझनेस सेट करू शकता. आणि माघार घ्यायची नाही. काही जरी झालं तर माघार घ्यायची का नाही. मग बिझनेस आरामशीर सेट होतो. हा बिझनेस वेळ मागतो, तुम्हाला वेळ द्यावा लागणार. त्यामुळे तुम्ही बिझनेसला आरामशीर वेळ द्या. तुम्ही म्हणू नका की आज मी बिझनेस टाकलाय, उद्या माझा प्रॉफिट झाला पाहिजे, आज मी बिझनेस टाकलाय, ह्या वर्षात माझा प्रॉफिट झाला पाहिजे. तुमचा बिझनेस तुम्हाला बऱ्याचदा लॉस मध्ये घेऊन जाईल, नॉन प्रॉफिट मध्ये घेऊन जाईल, पण एक दिवस असा येईल की तुम्हाला तो प्रॉफिट कमवून देईल, आणि तिथून पुढे तो मागे येणार नाही, तर तो प्रॉफिटच कमवून देत जाईल. याच्यासाठी तुम्हाला बिझनेसला वेळ देखील द्यावा लागेल. त्यावेळेस तुमचा बिझनेस सेट व्हावा लागेल. तुम्हाला अगोदर तुमचा वेळ द्या, तुमचा बिझनेस तुम्हाला नक्कीच प्रॉफिट देणार. काय बरोबर म्हणताय. आणि आम्ही सहज डिस्कस करत होतो, गप्पा मारत होतो. मला सहज क्लिक झालं की यार आपण गप्पा मारतोय, इतक्या चांगल्या गप्पा मारतोय, सगळ्यांना कळलं पाहिजे. पाटकन दिवशी कॅमेरा लावला आणि असं त्याच फ्लो मध्ये राहिलो. तरी थोडा स्टार्टिंगला फ्लो हुकला होता, कारण की ते कॅमेरा लावला थोडंसं सगळ्यांसोबतच होतं की फ्लो हुकतो थोडासा. पण नंतर परत वापस फ्लो मध्ये आलो. आणि आता खूप उशीर पण झालाय रात्रीचा. चला झोपायचंय. गुड नाईट. गुड नाईट. उद्या भेटू सकाळच्या व्हिडिओमध्ये. हा रात्रीचा व्हिडिओ डिस्कस करत होतो. थँक्यू. गुड नाईट मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.